राज्यातल्या बातम्यांचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात अंजना नदी दुथडी भरून नदीकाठच्या घरांना आणि मंदिराला नदीचं पाणी, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरात पाणी शिरल्यानं गाड्यांचं नुकसान, सारा व्यंकटेश सोसायटी लगत असलेला नाला फुटल्यानं सर्व पाणी रहिवाशी भागात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी गेट नंबर 56 भागात पाणी शिरलं, काही घरांमध्येही पाणी शिरलं, गृहउपयोगी वस्तूंचं नुकसान। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळ गावाजवळ असलेल्या चांदणी नदीला पूर, पुलावरून पाणी वाहत असल्यानं नागरिकांचा जीवघेणा प्रवास। सोलापुरात सीना नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रोड अक्षरशः वाहून गेला, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोली गावाजवळ हा रस्ता आहे। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डी शहराला पावसानं झोडपून काढलं, शिर्डी शहरातील कालिका नगर भागात घरांमध्ये पाणी शिरलं, तर काही ठिकाणी नवरात्रोत्सव मंडपही कोसळला। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक पाऊस बरसला, शेवगावला चहूबाजूंनी पाण्याचा वेढा। अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डीत मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान, मुसळधार पावसामुळे नवरात्र उत्सवाचा मंडप कोसळल्यामुळे गरबा उत्सवात व्यत्यय। अहिल्यानगरच्या पाथर्डी शेवगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात इतरांच्या घरात कमरे इतकं पाणी, शेवगाव तालुक्यातील सामनगाव ढोरजळगावमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपल्यानं सीना नदीला पूर, अहिल्यानगर ते कल्याण मार्गावरची वाहतूक ठप्प। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात सोयाबीन पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका, शासनानं सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात पावसानं प्रचंड नुकसान, दसऱ्याच्या तोंडावर हाताशी आलेलं पीक पाण्यात, झेंडू फुल शेतीचं अतोनात नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात भीव गावात अतिवृष्टीनं पुराच्या पाण्यात काही लोक अडकले होते, अग्निशमन दलानं पुराच्या पाण्यातून 27 जणांना सुखरूप बाहेर काढलं। वैजापूर तालुक्यात लोणी खुर्द इथे इंदिरानगर भागात पुराचं पाणी, इंदिरानगरचा संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर, शहराजवळ लंगोटी महादेव मंदिर परिसरात पाणी। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात मुसळधार पाऊस, काटेपिंपळगावची संपूर्ण पिकं पाण्याखाली। नंतर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा पुन्हा एकदा सुरू करूया। कालपासून सुरू झालेल्या पावसानं गोदावरी नदीला पूर, सध्या गोदावरी नदी दुथडी भरून गोदावरीच्या पुरामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं गोदावरी नदीला पूर, 69,000 क्युसेक इतक्या वेगानं जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग। नाशिकच्या कळवण तालुक्यात पुनद नदीला पूर, ककाणे खेडगावचा संपर्क तुटला, नाशिकच्या घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट। नाशिकच्या रामकुंड परिसरात पुराचं पाणी शिरलं, गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली, गोदाकाठची मंदिरं पाण्याखाली। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस, शहरातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, शहरातील मुख्य बाजारपेठ, कुशावर्त तीर्थ परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांची गैरसोय। नाशिकच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस, येवला, नांदगाव, मनमाडमध्ये पावसाची संततधार, शेतीचं नुकसान। येवला तालुक्यात शेती पिकाचं मोठं नुकसान, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तातडीनं उपाययोजनेच्या कामाला लागा, भुजबळांच्या अधिकाऱ्यांना सूचना। नाशिकच्या येवला तालुक्यात दुगलगाव इथे शेती पाण्याखाली, काढणीला आलेला मका, सोयाबीन, बाजरीसह संपूर्ण पीक उद्ध्वस्त। नाशिकच्या मनमाडमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार, पांझण आणि रामगुळणा नदीला मोसमातील पहिला पूर, नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या नांदगाव शहरातील गुलजारवाडी आणि अब्दुल करीम चाळ इथे परिसरात घरांमध्ये पाणी, घरांमध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी असल्यानं संसारोपयोगी साहित्यांचं नुकसान।
नाशिकच्या मनमाडमध्ये तुफान पाऊस, खरीपाच्या पिकांचं नुकसान, नवीन लागवड केलेल्या कांद्याला फटका. नाशिकच्या येवला तालुक्यात बल्हे गावात पोल्ट्री फार्मची भिंत कोसळल्यानं 800हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू. घटनेमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका. मिरज तालुक्यात गावागावातून सोलापूरमधील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत. जीवनावश्यक वस्तूंचे 4 ट्रक, जनावरांसाठी उसानं भरलेले 3 ट्रक असे एकूण 7 ऐशा ट्रक पूरग्रस्त बांधवांसाठी मिरजेतून पाठवण्यात आले. नांदगाव सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. रेल्वे प्रशासनाकडून सबवे मार्गावरील नागरिकांची ये-जा बंद करण्यात आली. नांदेडमधील विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक वाढवल्यानं विसर्ग वाढवला. गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढल्यानं जुन्या नांदेडमध्ये शिरलं पुराचं पाणी. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नांदेडमध्ये पुराच्या पाण्यातच साजरा केला पुरातन बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव. पुराच्या पाण्यातूनच काढली पालखी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नांदेडच्या मन्याड नदीला पूर आल्यानं नांदेड देगलूर महामार्गावर वाहतूक बंदी असूनही एका पिकअप जीपनं धाडस केल्यानं ती पुरात अडकली. दोघांची प्रशासनाच्या मदतीनं सुटका. सटाणा तालुक्यात मका, सोयाबीन, कांदा पिकांचं नुकसान. वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक घरांची पडझड. सटाणा तालुक्यात पावसामुळे शेती आणि घरांचं नुकसान. पावसामुळे घराची भिंत कोसळून एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू. वादळी वाऱ्यामुळे खामलून गावातील अनेक घरांवरचं छप्परही उडालं. नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे केळी, पपई, मका आणि मिरचीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळच्या अरुणावती, अडाण आणि पैनगंगा नद्यांना पूर. पुरामुळे हजारो हेक्टर कापूस आणि सोयाबीनची पिकं पाण्याखाली. लातूर जिल्ह्यात तिरू मध्यम प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले. नदीकाठच्या सर्व शेतांमध्ये पाणी शिरल्यानं सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि ऊस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बीडमध्ये नामलगाव गणपती मंदिर तीरावर बिंदुसरा, करपरा आणि नारदा नद्यांचा त्रिवेणी संगम. 2016 नंतर यावर्षी गणपती मंदिराच्या तीरावर त्रिवेणी संगम. धाराशिवच्या भूम तालुक्यात फाट सावंगी गावाचा संपर्क तुटला. पूल वाहून गेल्यानं डेअरीत दूध देणं अशक्य. हतबल शेतकऱ्याला 120 लिटर दूध नदीत ओतण्याची वेळ. या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय.